नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी मी मस्तपैकी रेडी होऊन निघाली होती शाळेत जाण्यासाठी. आजचा दिवस अजिबात चांगला नव्हता असंच म्हणेल मी. आता मी असं का म्हणते तर ते सांगते. सकाळी शाळेत जायला आज खूप म्हणजे खूप उशीर झाला होता. रस्त्यामध्ये ट्रॅफिक लागली. शाळेत पोचल्यानंतर कम्प्युटर चालत नव्हता. चिडायला तर खूप झालं होतं कारण की लेट झाली होती खूप. आणि मग असं खूप विचित्र वाटतं शाळेत उशिरा गेल्यानंतर, कारण की सर्व स्टुडंट वेळेवर येतात आणि एक टीचरच एवढ्या लेट गेल्यानंतर कसं वाटेल ते तुम्हीच सांगा. स्वतःला म्हटलं इट्स ओके, हे पण चालून जाईल, कारण की आता लाईफ आहे, लाईफमध्ये काय घडतं हे सांगता येत नाही. शाळेमध्ये मी साडी तेव्हाच नेसून जाते जेव्हा काही कार्यक्रम असतो. तर आज आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता मराठी भाषा गौरव दिनाचा. मी महाराष्ट्रात जन्माला आली याचा मला खूप अभिमान आहे. आणि एक भाग्याची गोष्ट म्हणजे की मला मराठी बोलायला येते. आमच्या शाळेमध्ये परप्रांतीय विद्यार्थी आहे जे की हिंदी भाषिक आहे, पण ते विद्यार्थी एवढे छानपणे मराठी बोलतात याचाही खूप अभिमान वाटतो की ते शिकत आहेत मराठी. आपली मराठी भाषा ही एका आईसारखी आहे, एवढी प्रेमळ आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही, सर्वांनाच माहिती आहे. कार्यक्रम झाल्यानंतर मी घरी यायला निघाली, तर घरी येऊन काय तर लिफ्ट बंद होती आणि साडी घालून चालणं माझ्यासाठी स्ट्रगलचं काम आहे. चला हे पण ठीक आहे. आता आपण यासोबतच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.